पुंडलिकवरदी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। हरि ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना। ही हवन मी होता ये यज्ञ हा भोगता। ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता मनोनिया। जे इष्ट यज्ञ यजावी ते हवीर मंत्रादी आघवी। तो देखतसी अविनाश भावी आत्मबुद्धी। मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाली जया सम। तया कर्तव्ये ते नैष्कर्म्य धनुर्धरा। आता विवेको कुमारत्वा मुकले। जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहली। मग उपासन जिही आणली योगाग्नीची। दैवमेवा परे यज्ञो योगिन पर्युपासती। ब्रह्माग्नाव परे यज्ञो यज्ञे नैवोपजुहती। जे यजनशील हरनिसी जिही अविद्या हविली मनेसी। गुरुवाक्य हुतासी हवन केले। तिही योगाग्नि की यजिजे। तो दैव यज्ञो म्हणिजे। येने आत्मसुख कामिजे पंडू कुमारा। आता अवधारी सांगे नानिक। जे ब्रह्माग्नी साग्निक। तया ते यज्ञची यज्ञोदेख उपासिजे। श्रोत्रादीनिंद्रियानन्ये संयमाग्निषु जुहति। शब्दादीन् विषयानन्ये इंद्रियाग्निषु जुहति। एक संयमाग्निहोत्री ये युक्ती त्रयाचा मंत्री। यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी। एका वैराग्य रवी विवळे। तव संयती विहार केली। इथा पावरत जाहली इंद्रिया नळ। ती विरक्तीची ज्वाळा घेतली। तव विकाराची इंधने पळीपली। इथ आशा धुमे सांडिली पाचही कुंडी। मग वाक्यविधीची या निरवडी। विषय आहुती उदंडी। हवन केली कुंडी इंद्रियाग्नीच्या।
सर्वानींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरि आत्मसंयमयोगाग्नो जुहति ज्ञानदीपिते एकीयया परिपार्था दोषु क्षाळिले सर्वथा अनिकी हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपसमे निहटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ झळकरी का झाले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रम तो निवर्तो निगेला धुमो मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगो तया मनाची मोकळी तेची पेटवण घातली जे यमने मी हळवारले आयते होती तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेशी नाना विधा जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती ये ज्ञानानळी प्रदीप्ते दिदलिया पाठी प्राणक्रियेचे श्रुवे निसी पूर्णाहुती पडली हुतासी येथ अवभ्रत समरसी सहजी झाली मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाऊन सुदेख घेतला ती एक ऐसी आई यजनी मुक्त ते जाहले त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तरी अनानी परिप्राप्यते एक द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा योग यज्ञास्तथा परी स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संसितव्रताः एक द्रव्य यज्ञ मणिपती एक तप सामग्रिया निपजविती एक योग यागुही आहाती जे सांगितली एकी शब्दी शब्दो यजिजे तो वाग यज्ञो मनिजे ज्ञानेज्ञ यगमिजे तो ज्ञान यज्ञो हे अर्जुना सकळ कुवाडी जी अनुष्ठिता ती सांकडी परिजितेंद्रियासी ती घडी योग्यतावसी ती प्रवीण तीर्थ भली आणि योग समृद्धी आतिले मनोनी आपण पाती केले आत्महवन अपाने जुहती प्राणम प्राणे पानं तथा परी
प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः. मग आपण अग्नीचे निमुखे प्राणद्रव्ये देखी हवन केली की अभ्यास योगी. एक अपानु प्राणी अर्पिते एक दोहितेहि निरुंदिती. ते प्राणायामी मणिपते पंडुकुमारा. अपरिनियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति. सर्वेप्यति यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. एक वज्रयोग क्रमे सर्वहार संयमे. प्राणी प्राणु संभ्रमे हवन करीती. ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे भयजनशीळ. ही यज्ञ द्वारा मनोमळ क्षाळन केले. जया विद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता. जिथ अग्नी आणि होता उरेची ना. जेत यजितयाचा कामुपुरी. यज्ञींचे विधान सरी मागुती जेथो निओसरे क्रिया जात. विचार जेथ नरिगी हेतू जेथ न निगी. जी द्वैत दोष संगे सिंपेची ना. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम. नायं लोकोस्ते यज्ञस्य कुतोऽन्यः पुरुषोत्तमा. ऐसी अनादि सिद्ध चोखट जी ज्ञान यज्ञा वशिष्ठ. ईशिविति ब्रह्माहनिष्ठ ब्रह्माह मंत्री. ऐशी शीशामृती धाली ही अमर्त्य भावा आली. मनोनी ब्रह्मती जहाली अनायासी. येरा विरक्ती माळ न घालीची. जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जी योग यागो न करतीची जन्मले साती. जयाचे ऐहिक धड नाही. दयाची परत्र पुससी काई. मनोनी असोही दी गोठी पाही पंडुकुमारा. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. कर्मजान विदितान सर्वान् नेवं ज्ञात्वा विमोक्षसी. ऐसे बहुते परे अनेक जे सांगितले तुझ कायाग. ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आहाती. परी तेने विस्तारे काय करावे. हेची कर्म सिद्ध जाणावे. हे
तुलिनी कर्म बंधू स्वभावे पावेल ना श्रेयान द्रव्यमय्यादिया ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदू जयाचे मूळ जी क्रिया विशेषे स्थूळ जया नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख ही द्रव्यादी यागुकीर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापासी देखै परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जी धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खानी जी भुकेली याधनी साधनाची जेत प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेने इंद्रिय विसरली विषय संगो मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सांपडली ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटी आपण पे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे जे ज्ञानाचा कुरुठा जेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करे सुभटा ओळगोनी तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पा नये यज्ञात्वा न पुनर्मोहं मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यात्मन्यथो मयि जयाचे निवाक्य उज्वळी जाहली चित्त निधडी ब्रह्माची निपाडी निशंकु होय ते वेळी आपण पेया सहिते ये आशेष ही भूती माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू
ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोह अंधकारू जाईल जे गुरु कृपा होईल पार्थागा अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव व्रजिनं संतरिष्यसि जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन अससे तरी ज्ञानशक्तीचे निपाडी हे आघवेची गाथोकडी ऐसे सामर्थ्यासे चोखडे ज्ञानी ये देखै विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरेची ना तया कायसे हे मनोमळू जे बोलताची या ते किडाळू नाही निपाडे ढिसाळू दुजे जगी यथैधांसि समिद्धौग्निर भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा सांगे भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उधवली ये प्रळयीचे वाहटुळे काय अभ्रपुरे ती पवनाचे निकोपे पाण्याची जो पळीपी तो प्रळयानळू दडपे तृणे काष्टे काही नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति मनोनी असो हे नघडी ही विचारिताची असंगडी उडती ज्ञानाचे निपाडी पवित्र नदीसी एत ज्ञान हे उत्तम होई आणि काही एक तैसे की आहे जैसे चैतन्य का नोही दूसरी गा या महातेजाची निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिंवसिले गिंवसे आकाशही नातरी पृथ्वीचे निपाडे कांटाळी जरी जोडी तरी उपमा ज्ञानी घडी पंडू कुमारा मनोनी भोवती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता ही ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची अथी जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारिखी म्हणिजे तैसी ज्ञान ही उपमीजे ज्ञानेशीची आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे
साचती हे पार्थ म्हणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाओ तुझा श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्ति मच्चिरेणाधिगच्छति तरी आत्मसुखाची गोडिया विटी झोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनासी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया जाहला दया तेची गिवसित ती ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असी ती ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधांचा मग जेवती वास पाहिजे जेवती शांतीची देखिजे एक आप परुणे निजे निर्धारिता ऐसा हा उत्तरोत्तरो ज्ञान बीजांचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोस्ति न परो न सुखं संशयात्मनः ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही दयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग शून्य जैसे का ग्रह का चैतन्य विन देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीना अथवा ज्ञान किरा पुनोही परी ते चाड एकी जरी वाही तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै वाचोनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाही न धरी मानसी तरी तो संशय रूप हुतासी पडिला जान जे अमृत हे परी नावडी ऐसे साव्याची आरोचकू जय पडी ते मरण आले असे पुढे जाणो एकी तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसीची माझी
तो संशय अंगीकारी जे येथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला. तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळज्वरू अंगी बाणी. तो शीतोष्णे जैसे नेने. आगी आणि चांदिने सरिसेची मानी. तैसे साचा आणि लटिकी. विरुद्ध आणि निकी. संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्री दिवसू पाही. जैसा जात्यंधा ठाऊआ नाही. तैसे संशयी असता काही मना नये. योग संन्यस्त कर्माणो ज्ञान संच्छिन्न संशयम्. आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. मनोनी संशयाहुनी थोर. आणि कपाप नाही घोर. हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तू त्यजावा. आधी हाची कुजिनावा. जो ज्ञानाची या अभावा माझी असी. जे अज्ञानाची गडद पडी. हा बहुवस मनी वाढी. मनोनी सर्वथा मार्ग मोडी विश्वासाचा. हृदयी हाची न समाई. बुद्धी ती गिवसो निठाई. तीत संशयात्मक होय लोकत्रय. तस्माद् ज्ञान संभूतं ऋतस्थं ज्ञानासीनात्मनः. चित्वैनं संशयं योग. मा तिष्ठोत्तिष्ठ भारत. हरि ओम तत्सद इति. श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्री श्री कृष्णार्जुन संवादी ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थो अध्यायः. ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग. तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे. निखळू हा निवटी. मग निश्चिखता फिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी वरोता. नासु करो हृदयस्था संशयासे. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्री कृष्ण ज्ञान दीपू. तो मन तसे सकृपू ऐके राया. तवया पूर्वापर बोलांचा विचारू कुमरू पंडूचा. कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल.
ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणी पेल पुढा जयाची या बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयनी विसावा जगी तो शांतोचे अभिनवेल ते पर्यसा मराठी बोल जे समुद्राहून सखोल अर्थ भरित जैसे बिंब तरी बचकी वडी परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडी शब्दाची व्याप्ती तेने पाळे अनुभवावी ना तरी कामी तयाची इच्छा फळे कल्पवृक्षु जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणते स्वभावी तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीच साखर आवडी तेची जरी ओखदा जोडी तरी सेवावी काना कोळे नावा नावा सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय सुस्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हे ते नाचवी देवीची काना करवी मनवी बापू माझा तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने जरी मंत्रेची वैरी मरी तरी वाया का बांधावी कटारी रोग जाय दूध साखरे तरी निंबका पियावा ऐसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षु असे आयता श्रवणाची माझी मनोनी आतिलिया रानुका गीतार्थू हानिका ज्ञानदेव मने ऐका निवृत्ती दासो इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थ दीपिकाया चतुर्थो अध्यायः अथ पंचमो अध्यायः अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे
एक होय तरी अंतकरणे विचारूये मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहुवसू तरी क्रमयोगी केवी अतिरसू पोखित सापुडती ऐसे व्यर्थ ही बोलता आम्हा नेनतयाची चित्ता आपुलिये चाळे श्री अनंता उमजूनही ऐकी कसारा ती बोधिजी तरी कनिष्ठची बोलीजी हे आणखी काय सांगीजी तुम्हा प्रती तरी याची लागी तुमती म्या रावळासी विनविली होती जे हा परमार्थू ध्वनी ती न बोलावा तरी मागिला सुदेवा आता प्रस्तुती उकलू दिखावा सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू जो परिणामीचा निर्वाळा अचुंबितई फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची जैसे निद्रेचे सुख न मोडी आणि मार्गुतरी बहुसाल सांडी तैसे सोकासन सांगडी सोपे होय येणे अर्जुनाची निबोली देवो मनी रिझली मग होईल ऐके म्हणितली संतोषोनिया देखा कामधेनु ऐसी माय सदैवा जया होय तो चंद्रुही परिलाही खेळावया पाही पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूची या आरता काय अक्षराधी दूध भाता देईजेची ना ऐसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जाहली या सुभटा का सर्व सुखाचा वसवटा तोच नुहावा इथ चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता पुलिया सवेशा मागावा की मनोनी अर्जुने म्हणितली ती हासून येरी दिधली तेची सांगेल बोलिले काय कृष्णे श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यति तो मनिगा कुंती सुता ही संन्यास योगो विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती तरी जाणाने ना सकळा हा कर्मयोगो किर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तो यतरणी तैसी सारासार पाहिजे तरी सोपाहाची देखिजी येणे संन्यास फळ लाहिजे अनायासी
आता याची लागी सांगेन तुझ संन्यासी याचे चिन्ह बघ सहजही अभिन्न जानसी तू ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहु सुखं बंधात प्रमुच्यति तरी गेलियाची से न करे न पवता चाड न धरे तो सुनिश्चिळू अंतरे मेरु जैसा आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर जो मने ऐसा जाहला संगीतोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता गृहाधिक आघवे ते काही न लगे ते जावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू मनोनी एक अग्नि विझोनी जाय मग जे राखोंडी केवळू होय ते कापुसे किंवा सुये जिया परी तैसा आसतेनी उपाधी नाकळी जे तो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही मनोनी कल्पना जे सांडे तेची गा संन्यासू घडे ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू सांख्य योगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः संयोग उभयोर्विन्दति फलम् पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय जगदम्बा माता की जय।